पुढची बातमी रायगडच्या खोपोलीमधल्या ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरामध्ये चोरी झाली आहे। पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागच्या दरवाज्यातून प्रवेश करून भगवान शंकराच्या पिंडीवरील सुमारे 12 किलो वजनाचे आणि अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले। या घटनेमध्ये 2 चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेत। माहिती मिळताच खोपोली पोलीस, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। चोरट्यांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे खोपोलीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दोघं जण रोज येतात चालू करायला। त्यातल्या एकाने बोला पाठचा दरवाजा उघडला आहे आणि ह्यो बी दरवाजा उघडायचा आहे। मग मी आपला इकडेच फिरत होतो। मग तेवढ्यात महाराज आले। 5 वाजता मी बोललो पाठचा बी दरवाजा उघडा आहे, ह्यो बी दरवाजा उघडा आहे। तो बोला मी लावून गेलतो दरवाजा। मग आम्ही दोघं आतमध्ये गेलो तर आतमध्ये ही या साईडला तो दरवाजा आहे, त्याला तारांनी बांधलेलं। मग ते तार खोलली महाराजांनी। आम्ही दोघं आतमध्ये गेलो। मग वरती नाही गेलो। वरती तो महाराज जाऊन आला। त्यांनी बघितलं, बोलला झालंय काम, कुणाला आतमध्ये सोडायचं नाही।